खाजा बनवण्यासाठी मैद्याचं पीठ घेतलं आहे 2 वाट्या. त्याच्यामध्ये थोडं मीठ घालूया. त्याच्यामध्ये थोडा बेकिंग सोडा घालूया. थोडंसं तेल टाकून देऊया. त्याला बरं मिक्स करायला पाहिजे. त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हवं तेवढं घ्यायचं प्रमाणामध्ये. जास्त मऊ पण झालं नाही पाहिजे, जास्त घट पण झालं नाही पाहिजे. पीठ असं घटसं मळून झालेलं आहे छानसं, बघा तुम्ही. त्याच्यासाठी आता लागणारा पंक करून घेऊया. टोप घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये साखर घालूया. अशी साखर घालून घ्यायची आपल्याला केवढं पाहिजे तेवढे. त्याला बरं मिक्स करून घ्यायचं आहे. पंख तयार होत आहे आता. पंख तयार आहे आता. आणि आता चपाती लाटून घेऊया. त्याचे असे गोळे करून घेऊया. असे लाटून घेऊया आता. असं वरनं तेल लावून घ्यायचं आहे. असं तेल बघ. त्याच्यावरती एक चपाती ठेवायची, तिला पण तेल लावायचं. एकावर एक 5 चपात्या ठेवायच्या. याला पण तेल लावून घ्यायचं. असं तेल लावून घ्यायचं. ही पण वर ठेवायची अशी. याला पण तेल लावायचं. असं वरनं तेल लावून घ्यायचं. हे पण वरनं असं ठेवायचं. असं हातीनं तेल लावून घ्यायचं सारखं, साईडला पण लागलं पाहिजे. एकावर एक असं 5 चपात्या ठेवल्या आहेत मी. सगळ्यांना तेल लावून असं घेतलेलं आहे. त्याचा असा रोल करून घ्यायचा. असा रोल करून घ्यायचा. मग त्याचं कापून घ्यायचं. असं छानसं असं कापून घ्यायचं. मग त्याच्यावरती असं थोडंसं दाबायचं. थोडंसं असं दाबायचं. असं सगळ्यांना दाबून घ्यायचं. असं सगळ्यांना दाबून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया आता. तेल गरम व्हायला पाहिजे. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये सोडूया हे. जास्त पण तेल गरम करायचं नाही, बारीक गॅसवर भाजून घ्यायचं.
हे बघा आता किती चांगली भाजलेली आहेत. हे आता पंखामध्ये टाकून देऊया. हे पंखमध्ये घातलेले आहे ते आता काढून घेऊया. हे बघा आता तयार आहे. हे बघा आता खाजा तयार आहे.